चे शक्ती प्रदर्शन, शहराच्या विविध भागातून काढली दुचाकी रॅली। बीड नगरपालिका निवडणुकीत उतरलेल्या एमआयएम कडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आलाय। बीड शहरातील विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देत शहरातील विविध मार्गांवरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे। ही रॅली शहरातील बशीरगंज चौक येथे आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। यावेळी बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी बीड शहराचा विकास हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलंय। तसंच बीडमध्ये खासदार ओवेसी यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बीडमध्ये काही जातीयवादी पक्षांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बीड शहरातील जनता सुजाण आहे, ते एमआयएम सोबतच राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। आज मी बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब, समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या आदेशावरून बीडमध्ये आमच्या भगिनी सुरेखा हरश्रंगारे यांना एमआयएम पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। आज त्याच्या प्रचाराचा शुभारंभ आमचा झालेला आहे। त्यानिमित्ताने ही रॅली काढण्यात आलेली आहे। आमच्या समोर जे आव्हान आहे ते तिन्ही पक्षाचं आहे। भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांचा गट असेल किंवा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल, परंतु मागची निवडणूक 2016ची पाहता एमआयएम हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। कारण गेल्या वेळेस 1600 मतांनी आमचा पराभव झाला, परंतु यावेळेस आमच्याकडं मजबूत कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळं आमचा विजय होणार हे निश्चित आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आमच्याकडे विकासाचं विजन आहे। आव्हान काय आहे? कुठल्या पक्षाचं आव्हान एमआयएमला असणार? आमच्या समोर आता भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे असं मला वाटतं। याच्या पलीकडं स्पर्धेत कुणी आहे असं मला वाटत नाही। जर आलं स्पर्धेत तर मग राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबाचा गट आणि त्याच्यानंतर घड्याळीचा गट